वळूया आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेणार असल्याचं समजतंय। नंदनवन निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। आमदार आणि मंत्र्यांच्या कामाचा या बैठकीमध्ये आढावा घेण्यात येणार आहे। संघटनात्मक तयारीबाबत देखील मार्गदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाधिकाऱ्यांना करतील असं देखील समजतंय। विविध विभागातली प्रलंबित कामं, विकास प्रकल्पांची प्रगती आणि आगामी काळामध्ये नियोजन यावर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। जनतेशी संवाद वाढवणं, विकास कामांना गती देणं आणि प्रशासनातल्या समन्वय मजबूत करणं यावर या बैठकीमध्ये विशेष भर देण्यात येणार असल्याचं समजतंय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता आपल्या सोबत आहेत। शुभम, नक्की बैठक किती वाजता आहे, सुरू झाली आहे का? आणि जसं आता आपण म्हटलं की अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। प्रशांत सर, खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांनी एक प्रमुख बैठक जी आहे, महत्त्वाची बैठक आज शिवसेनेच्या सर्व नेत्यांची या ठिकाणी बोलवलेली आहे। त्यामध्ये विविध विभागांमधील प्रलंबित कामे, विकास कामे, प्रकल्पांची प्रगती आणि आगामी काळात नियोजन यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। इतकंच नव्हे तर मग काही अंतर्गत वाद देखील आहेत शिवसेनेचे, त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। ही बैठक नंदनवनला संध्याकाळी आज बोलवण्यात येणार आहे। तर आज कॅबिनेट बैठकीनिमित्त सर्व नेते आणि मंत्री हे मुंबईमध्ये आहेत आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी बोलवली आहे। नक्कीच धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेत आहेत। शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार या बैठकीला असण्याची शक्यता आहे।